हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. मी सावरी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा नवीन टॉपिक आहे की मॉम झाल्यानंतर एका स्त्रीच्या किंवा एखाद्या वुमनच्या लाईफमध्ये किती वेगवेगळे चेंजेस होतात त्यावर आपण आज बोलूया. तर चला स्टार्ट करूया. मग पहिल्यांदा म्हणजे बेबी यायच्या आधी खूप वेगळं आयुष्य असतं आणि बेबी झाल्यानंतर खूप वेगळं आयुष्य असतं की आपण एकटा असल्यावर प्रत्येक वेळेस आपण आपला स्वतःचा विचार करतो आणि फॅमिलीचा विचार करतो जास्तीत जास्त आणि स्वतःचा. आणि प्रत्येक वेळेस झोपायचं कसं पण, जेवायचं वगैरे, म्हणजे आपण जेव्हा वाटेल तेव्हा आपण झोपू शकतो, उठू शकतो, नाश्ता वगैरे सगळं वेळेवर, सगळ्या गोष्टी. आणि बेबी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आले. ते म्हणजे की बेबी झाल्यानंतर ती जेव्हा झोपेल तेव्हाच मला झोपायला मिळतं आणि ती जेव्हा उठेल तेव्हा उठायलाच लागतं. आणि जेवणाचं पण कसं की तिला आधी जेवण, नंतर मग ती जेवल्यानंतर मग ती खेळत असली की तर मग मला जेवायला मिळतं. अशा प्रत्येक वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की एका स्त्रीच्या आयुष्यात खूप चेंजेस होतात. मूड चेंजेसमध्ये तर बेबी झाल्यानंतर तू खूप इरिटेशन होतं की काही वेळेस आपल्याला सगळं बेबीला, म्हणजे ऑब्विसली मॉमलाच सगळं बेबीला सांभाळायला लागतं, त्याच्यामुळं तिची खूप चिडचिड होते. आणि काही वेळेस पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये पण काही स्त्रिया जातात की घरात जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर मग घरात कोण नसेल तर मग तिला सगळं केल्यानंतर तिला खूप डिप्रेशन येतं काही वेळेस. पण काही वेळेस जर खूप जास्त मोठी फॅमिली असेल तर काही एवढं वाटत नाही, पण तरी पण सगळ्या गोष्टी आईलाच सांभाळणं असतं. आणि इमोशनली पण आपण खूप सेन्सिटिव्ह होतो. बेबी आजारी पडलं तरी पण आपण प्रत्येक गोष्टीची चिंता करतो. आपले मूड स्विंग्स होतात की आता काय होणार आणि बेबी बरं होईल का, आणि कोणत्या गोष्टीमुळे झालं. कधी आपण स्वतःवरच बॉदर करतो की आपल्यामुळेच झालं की काय, बेबीला काय. आणि असल्या गोष्टी म्हणजे पहिल्यांदा आपण एवढं इमोशनल नसतो, बेबी झाल्यानंतर खूप आपण इमोशनल होतो. सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे स्लीप डिस्टर्बन्स. त्याच्यामध्ये काय होतं, बेबी मध्ये रात्रीचं उठतं, त्याच्यामुळं आईची झोप अजिबात होत नाही आणि त्याच्यामुळं स्ट्रेस पण खूप येतो. कधी जे वर्तुळ येतात, डार्क सर्कल्स येतात डोळ्यासमोर, आणि कधी डोकंदुखी, हेडेक, आणि बेबीला घेऊन राईट पोश्चर नसल्यामुळे बॅक पेन होऊ शकतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आईला सहन कराव्या लागतात. पण काही वेळेस बेबी हेल्दी आहे, हॅप्पी आहे, त्याच्यामुळंच आई ही हॅप्पी राहते की आपलं बाळ चांगलं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा लहान असतो किंवा मग लग्नाच्या आधी, बेबी होण्याच्या आधी, आपल्याला वाटतं की आई वडील आपली प्रत्येक वेळेस काय एवढी काळजी करतात. आणि जेव्हा आपल्याला बेबी होतं तेव्हा आपल्याला समजते की म्हणजे आपण आपल्या बाळाची किती काळजी घेतोय. आणि प्रत्येक वेळेस मला समजतं की आपले आई वडील आपल्याला प्रत्येक वेळेस काय एवढं बॉदर करायचे की हे करू नको, ते करू नको, असं करू नको. पहिल्यांदा मी जेव्हा नवीन लग्न झालं तर मग सगळ्यांचंच असतं की आपल्याला प्रत्येक गोष्टी मॅनेज होत नाही, कारण की आपण आपल्या घरी एवढं कामं करत नसतो. आणि लग्नानंतर मग बॉदरेशन येतं की सगळं कामं करायचे असतात. आणि मग बेबी झाल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण किती स्ट्रॉंग होतो की बेबी सांभाळणं, काम सांभाळणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज होतात. आणि जे कंटेंट क्रिएटरवाले आहेत त्यांना तर बेबी सांभाळणं, घर सांभाळणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओज काढणं खूप अवघड आहे. आणि मी रोज बघते की बेबी झोपलं की तिला खायला वगैरे दिल्यानंतरच आपले व्हिडिओज वगैरे शूट करायला लागतात, कारण की अजिबातच व्हिडिओ काढून देत नाही छोटी बाळं. इट्स ओके, पण काय तुम्ही सपोर्ट करताय आणि सबस्क्रिप्शन हळूहळू वाढतात आहे माझे. पण तुम्ही लॉंग व्हिडिओ जे आहे ते जास्त व्ह्यूज वगैरे येत नाही आहे त्याला, पण जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत त्याला येतात ते. इट्स ओके, पण तुम्ही लॉंग व्हिडिओला पण माझ्या खूप जास्त सपोर्ट करा प्लीज. आणि मला अजून जास्त सबस्क्रिप्शन पाहिजे आणि तुमची हेल्प पाहिजे, तुमचा सपोर्ट पाहिजे. माझे असेच व्हिडिओ तुम्ही वेगवेगळे बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.